नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. प्रतिसाद दल कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिली पालिकेला मान्यता. क्रिकेटपटूच्या चाहतीचा अनोख्या कामामुळे गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंद. आणि विविध संस्थांना शासकीय जमीन मोफत देण्याचा निर्णय जाहीर. राष्ट्रीय आपत्ती दलाच्या धर्तीवर ठाणे महापालिका आपत्ती प्रतिसाद दल निर्माण करण्यात आले. या दलानं ठाणे शहरासह राज्यातील अनेक भागांमध्ये आपत्तीच्या काळात मदतीला धावून आपत्ती निवारण्यात पुढाकार घेतला. त्यामुळे एनडीआरएफच्या धर्तीवर प्रतिसाद दल कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाणे महापालिकेला मान्यता दिली. मात्र त्यानंतरही त्या 31 जवानांना सेवेत कायम करण्यात आलं नव्हतं. नुकतंच प्रशासकीय महासभेत या जवानांना पालिकेत समायोजन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. एनडीआरएफच्या धर्तीवर ठाणे महापालिकेत टीडीआरएफची निर्मिती करण्यात आली होती. त्यानुसार 4 ते 5 वर्षांपासून हे जवान ठाण्यासह जिल्ह्यात आणि राज्यातही वेळप्रसंगी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास धाव घेताना वारंवार दिसून आले. त्यात अल्पावधीत लोकप्रिय ठरल्यानं या दलावर कौतुकाचा वर्षाव होतोय. परंतु त्यांना सेवेत काही कायम केलं जात नव्हतं. टीडीआरएफच्या जवानांना सेवेत कायम करावं यासाठी कर्मचाऱ्यांनी वारंवार पत्रव्यवहारही केला. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडेही त्यांनी धाव घेतली होती. 2018 केलेल्या ठरावानुसार या जवानांना 6 महिन्यांसाठी तात्पुरत्या कालावधीसाठी घेण्यात आलं होतं. अखेर टीडीआरएफमध्ये कार्यरत असलेल्या 31 जवानांना न्याय मिळालाय. नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत या जवानांचा समावेश केल्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंग धोनी यांच्या एका चाहतीनं त्यांना आदर्श मानून वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. या अनोख्या चाहतीनं धोनी यांचा फोटो समोर ठेवून 8 तासांमध्ये 11,806 स्कोर्स पूर्ण केल्यात. त्यांच्या या अनोख्या कामामुळे धोनी यांच्या चाहतीची गिनीज वर्ल्ड बुकमध्ये विक्रम नोंद झाला असून कोकण पदवीधरांचे आमदार निरंजन डावकर यांनी अभिनंदन करून त्यांचा सन्मान केलाय. भारतात आणि भारताबाहेरही भारतीय क्रिकेट खेळाडूंचे अनेक प्रेमी आहेत. भारतात तर ही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पण रायगड जिल्ह्यातील अश्विनी मोंडी जाधव या सगळ्यांमध्ये वेगळ्या आहेत. त्या उत्तम कर्णधार, उत्कृष्ट यष्टीरक्षक, तुफान फलंदाज महेंद्रसिंग धोनी यांच्या अनोख्या चाहत्या आहेत. गिनीज वर्ल्ड बुकमध्ये जागतिक विक्रम करण्यासाठी त्यांनी धोनी यांना आदर्श मानून त्यांच्या फोटोसमोर हा विक्रम केलाय. अश्विनी यांनी फोटोसमोर 8 तासामध्ये 11,806 स्कोर्स पूर्ण करून गिनीज वर्ल्ड बुकमध्ये विक्रम नोंदवला. त्यांच्या या अनोख्या विक्रमाबद्दल देशभरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. कोकण विभाग पदवीधरांचे आमदार निरंजन डावकर यांनी देखील अश्विनी यांच्या कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अश्विनी यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा असं आवाहन यावेळेला आमदार डावकर यांनी केलं. तर गृहिणी असतानाही मी माझ्या व्यस्त कामामधून स्वतःसाठी 1 तास वेळ काढला. त्यामध्ये डॉ. धनंजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून मी हा विक्रम केला. इतर गृहिणींना देखील विविध क्षेत्रात आपल्यातील कौशल्य दाखवून माझ्यासारखी भरारी घेणं सहज शक्य आहे असं अश्विनी यांनी यावेळेला सांगितलं. मी सगळ्या हाऊसवाईफ सगळ्या लेडीजना हाच मेसेज देईन की जिद्द बाळगा, मेहनत करा. आणि मला मी जशी जिद्द बाळगली, मेहनत केली आणि मला कुठून ना कुठून तरी मदतीचा हात आला. माझं फायनान्शियली बॅकग्राऊंड नाही आहे ना, स्पोर्ट्स बॅकग्राऊंड आहे, तरी मी इथपर्यंत जर अचीव्ह येऊ शकते, हे सगळं अचीव्ह करू शकते. तर तुम्ही कोणी हे सगळं करू शकता, एवढंच मी बोलते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यक्षेत्र असलेल्या ठाणे शहरात महापालिका तसंच विविध संस्थांना शासकीय जमीन मोफत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या संस्थेस आध्यात्मिक, सामाजिक, आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण या लोकोपयोगी कारणासाठी देण्यात येणार आहे. रामकृष्ण मिशन या संस्थेस आध्यात्मिक, सामाजिक, आरोग्य, शिक्षण आणि महिला सबलीकरण लोकोपयोगासाठी कावेसर येथील 2 हेक्टर 20 गुंठे शासकीय जमीन रामकृष्ण मठासाठी देण्यात येणार आहे. थेट जाहीर लिलावाशिवाय ₹1 प्रति चौरस मीटर या नाममात्र दरानं ही जमीन संस्थेस देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय. ठाणे महापालिकेस बहुउद्देशीय सभागृह विकसित करण्यासाठी वडवली इथे 2 हेक्टर 35 गुंठे जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून तरुण आणि युवा पिढीला रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासाठी या केंद्राचा उपयोग होईल.
तसंच पालिकेला कोलशेत तसंच कावेसर येथील एकूण 5 हेक्टर 68 गुंठे शासकीय जमीन विनामूल्य देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। या ठिकाणी पक्षीगृह विकसित करण्यात येईल। पक्ष्यांकरता नैसर्गिक अधिवास निर्माण करणं आणि पक्ष्यांच्या जीवनमानाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हे केंद्र काम करेल। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा असून समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा अर्थसंकल्पात विचार करण्यात आलाय। चाकरमानी नागरिकांपासून नवउद्योजक आणि गरीब महिला, युवक आणि शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळाला असून देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू झाली आहे, असं प्रतिपादन भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत केलं। भाजपाच्या वतीनं यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देऊन चर्चा करण्यासाठी ठाणे विभागीय कार्यालयात प्रबुद्ध संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। या संमेलनानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डावखरे यांनी अर्थसंकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली। यावेळेला भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय बागुले, माजी नगरसेवक संदीप लेले, उपाध्यक्ष सागर बदे उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकालात देशानं अर्थव्यवस्थेत 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर झेप घेतली आहे। सातत्यानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारताची वेगानं विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे। 2047 मध्ये विकसित भारत घडवण्याचं लक्ष्य ठेवून विविध धोरणं आखण्यात येत आहेत। त्याचीच प्रचिती यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आली। केंद्र सरकारच्या उत्तम धोरणांमुळेच भारत जगभरात प्रगतीपथावर आहे, असं प्रतिपादन डावखरे यांनी केलं। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशातील 25 कोटी नागरिकांची गरिबी दूर झाली असून ते मध्यम वर्गात समाविष्ट झालेत। या नवमध्यम वर्गाबरोबरच युवक, आदिवासी, दलित आणि मागासवर्गीयांचं जीवन सुखकर करण्याचा अर्थसंकल्पात प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले। केंद्र सरकारनं 9 प्राधान्यक्रम निश्चित करून वाटचाल सुरू केली आहे। आगामी काळात 4 कोटी 10 लाख तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होईल। बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन दिलं जातंय, त्यातून 2 कोटी 10 लाख तरुणांना रोजगार मिळेल। कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये नोंदणी झालेल्या तरुणांना 15,000 रुपयापर्यंतचा पगार मिळणार आहे। 20 लाख तरुणांना कौशल्य विकासाचं, आगामी 5 वर्षात 1 कोटी तरुणांना आघाडीच्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी, स्टार्टअपसाठी गुंतवणूकदारांवरील एंजल कर रद्द करण्यात आलाय। विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होईल। तर कर प्रस्तावात बदलामुळे नोकरदारांची प्रत्येकी 17,500 रुपयांची बचत होईल, असं डावखरे यांनी नमूद केलं। महाराष्ट्रासाठी भरीव तरतुदी, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला वाटा मिळाला नसल्याची विरोधकांची ओरड निराधार आहे। वाढवण बंदरासाठी 76,000 कोटींची भरीव तरतूद झाली आहे। तर मुंबई दिल्ली औद्योगिक कॉरिडॉर, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधारणा, सर्वसमावेशक इकॉनॉमिक कॉरिडॉर, कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प इत्यादींसाठी तरतुदी आहेत, असं मत आमदार डावखरे यांनी व्यक्त केलं। ते पुढे म्हणाले की मुंबई, पुणे, नागपूर येथील मेट्रो प्रकल्पांसाठी तरतुदी केल्या आहेत। मुंबई महानगर क्षेत्रात ग्रीन अर्बन मोबिलिटीसाठी तरतूद केली आहे। राज्यातील रेल्वे प्रकल्प आणि इतर कामांसाठी तब्बल 15,000हून 940 कोटी रुपये दिलेत। त्यातून रेल्वेची कामं वेगानं होतील। 2009-2014 मधील सरासरी 1,171 कोटी रुपयांच्या वाटपापेक्षा ही तरतूद तब्बल 13.5 पट अधिक आहे। मी सविस्तर वाचतोय की महाराष्ट्राला या बजेटच्या माध्यमाने काय काय भेटलेलं आहे। रेल्वेचे जे प्रकल्प आहेत याच्या माध्यमाने 15,940 कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मंजूर झालेत। याच्या अगोदर म्हणजेच विरोधकांचं ज्यावेळेस शासन होतं 2009 आणि 2014 या काळामध्ये फक्त महाराष्ट्राला जे पैसे भेटायचे ते 1,171 कोटी होते। या उलट केंद्र शासनाकडनं माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 13.5 पट जास्त म्हणजे 15,940 कोटी हे रेल्वेच्या प्रकल्पांसाठी भेटले। त्याचबरोबर 250 नवीन लोकल सेवा आणि 100 मेल एक्सप्रेस हे महाराष्ट्राला भेटलेले आहेत। 128 स्थानकांचं नूतनीकरण हे अमृत भारत स्टेशनच्या माध्यमाने होत आहे। त्याचबरोबर मुंबई मेट्रोसाठी 1,087 कोटी, पुणे मेट्रोसाठी 814 कोटी, नागपूर मेट्रोसाठी 683 कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मेट्रो प्रकल्पांच्या विकासासाठी भेटलेले आहेत। त्याचबरोबर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी 499 कोटी, MUTP फेज 3 जे मुंबई नागरी वाहतूक सेवा हे विकसित करण्यासाठी आहे ती 908 कोटी। त्याचबरोबर वाढवण बंदर याच्यासाठी
76 कोटींची गुंतवणूक याच्या माध्यमाने 2 लाख युवकांना रोजगार निर्मिती होईल. ठाणे न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालत न्यायालयात अनेक प्रलंबित प्रकरणं हातावेगळी झाली असतानाच ठाणे वाहतूक पोलिसांकडूनही 27 जुलै 2024 रोजी अदालतीच्या माध्यमातून तब्बल 5,90,53,650 रुपये इतका दंड गोळा करण्यात आला. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कसूरदार वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये दंड आकारला जातो. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून दंडाचं चलन वाहन नोंदणीकृत मोबाईलवर पाठवून दंडाची रक्कम वसूल केली जाते. जे वाहन चालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात अशा वाहन चालकांवर खटला करण्यात येतो. मात्र अशी अनेक प्रकरणं प्रलंबित असून ती प्रकरणं काढण्यासाठी न्यायालयाकडून दर 3 महिन्यांनी राष्ट्रीय अदालतीचं आयोजन केलं जातं. संबंधित कालावधीत जास्तीत जास्त वाहन चालक, सर्वसामान्य नागरिकांना लोक अदालत तसंच त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्यांमध्ये तडजोडीअंती दंडाची रक्कम कमी होईल असल्याचं महत्त्व पटवून देण्यात आलंय. त्याला अनुसरून 27 जुलै रोजी ठाणे आयुक्तालयातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय. यापूर्वीच हेल्प डेस्कच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ठाणे वाहतूक विभागातील एकूण 18 युनिटमध्ये दाखल झालेल्या खटल्यांपैकी 8,444 खटले निकाली काढण्यात आलेत आणि 74,75,050 इतका दंड गोळा करण्यात आला आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 5च्या पथकानं बंद घरांची चोरी करणाऱ्याला अटक केली असून 7 गुन्हे उघडकीस आणून लाखोंचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केलेत अशी माहिती डीसीपी शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांमध्ये चोरीच्या घटना वाढू लागल्या होत्या. त्यामुळे ठाणे क्राईम युनिट 5च्या अधिकाऱ्यांनी 2 पथकं तयार करून या आरोपीला चौकशीत अटक केली असता आरोपीने तो त्रिपुराचा रहिवासी असल्याचं सांगितलं. विमानानं मुंबईत येण्यासाठी तो मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात 15 दिवस रेकी करत असे. बंद घरांचं कुलूप तोडून तो जोगेश्वरी पुलाखाली झोपायचा. चोरीचे दागिने विकून विमानानं पळून जायचा. ठाणे क्राईम युनिट 5च्या अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून 60 ग्रॅम सोनं, 250 ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम जप्त केली असून ठाणे शहरात झालेल्या 7 घरफोड्या, अंधेरी, विलेपार्ले यांच्या चौकशीत या गोष्टी उघडकीस आल्यात. सेलिब्रिटींसोबतच गुजरातमध्येही चोरीच्या घटना घडल्या असून सध्या पोलिसांनी आरोपीला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर आणखीन काही घटना उघड होऊ शकतात असं त्यांनी सांगितलं. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. प्रतिसाद दल कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिली पालिकेला मान्यता. क्रिकेटपटूच्या चाहतीचा अनोख्या कामामुळे गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंद. आणि विविध संस्थांना शासकीय जमीन मोफत देण्याचा निर्णय जाहीर. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख, आदर्श नगर, कोलवाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.